नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलेलो आहे साईबाबा थीम पार्क इथे। हे कुठे आहे? शिर्डीमध्ये मित्रांनो। शिर्डीमध्ये जर का तुम्ही आलात तर साई कॉम्प्लेक्स म्हणून एक मॉल आहे, जिथे पहिल्याच मजल्यावर तुम्हाला साईबाबांचे सगळे स्टॅच्यू दिसणार आहेत। जे स्टॅच्यू वॅक्स मध्ये म्हणजे मित्रांनो, जगभरामध्ये कुठे साईबाबांचे असे मेणाचे पुतळे जे तुम्हाला पाहायला मिळणार नाही, जे इथे पाहायला मिळणार आणि त्याची फक्त किंमत 300 रुपये। आता तुम्हाला तिकडे एक साईबाबांचा पुतळा पाहायला मिळणार आहे, तर तुम्हाला असे अनेक साईबाबांचे पुतळे आहेत जे वेगवेगळ्या पोझिशन मध्ये ते पाहायला मिळणार आणि त्यासोबत तुम्हाला फोटो काढायला मिळणार आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला काय अनुभव आला तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण साईबाबा स्वतः तुम्हाला दिसतायत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही फोटोही काढू शकता। आणि जो अविस्मरणीय क्षण जो मला असं वाटतं साईबाबा गेल्याच्या नंतर आपण कधीच अनुभवला नाही, जो आज इथे आपल्याला या मार्फत अनुभवायला मिळतोय, तर चला जाऊया। शिर्डी साईबाबांचं दर्शन करून झाल्याच्या नंतर आरामात तुम्ही साई कॉम्प्लेक्स मध्ये मॉल मध्ये या। पहिल्याच मजल्यावर तुम्हाला हे रिसेप्शन एरिया दिसतील, जिथे तुम्हाला पूर्ण एरिया मिळेल। तिकडे तुम्हाला इथे तिकीट काढायचे आणि आता आम्ही आज जाणार आहे, बघूयात। आत आल्याच्या नंतर माझी बायको हे जे आहे आता तुम्हाला दाखवेल सगळ्या गोष्टी, पुढे काय काय तुम्हाला साईबाबांचं दिसणार आहे। तर बघा, आता ही पहिली मूर्ती आहे साईबाबांची, जी 2 हात वर करून आहे आणि त्याची रिअलिस्टिक सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो। बघा, साईबाबांच्या पायाच्या ज्योतीपासून ते अंगावर परिधान केलेले जे कपडे आहेत ते पहा तुम्ही, सगळे रिअलिस्टिक वाटेल, झोळी पण रिअलिस्टिक वाटेल। बाबांच्या चेहऱ्याकडे जवळून पाहिल्याच्या नंतर बाबा खरेच अस्तित्वात आहे असं वाटतं, कारण डोळे बघा, डोळ्यांकडे पाहिल्यावरच असं ते खरेखरचे डोळे वाटतात। मग ती बाबांची दाढी असेल तीही आपल्याला बाबा जिवंत असल्याचाच भास करून देतात। बाबांच्या हातावरच्या रेगा बघा, आपल्या हातावर जे बारीक 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 आपल्याला जे रेषा दिसतात त्या सगळ्या इथे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। आता पुढे आपण पाहतोय, पुढे एक बाबांची अशी मूर्ती आहे की बाबा झाडांना पाणी घालतायत आणि त्याची मूर्ती देखील बघा तुम्ही, खालीपासून ते वरपर्यंत अत्यंत बोलतात ना रिअलिस्टिक मूर्ती ही बाबांची आपल्याला इथे दिसते, पाहायला मिळते। ते तुम्ही नीट पहा। पुढे आला की तुम्हाला अजून एक साईबाबांची मूर्ती जी बसलेल्या स्वरूपात दिसते, जी धुनी बाबा देताना आपल्याला इथे फोटोशूट करायला मिळतं। बाबांचा चेहरा बघा मित्रांनो, एक तेज जे आहे ते बाबांच्या या चेहऱ्यामधून दिसतंय आणि इथे आपण एक फोटो असा काढू शकतो की बाबा धुनी देत आहेत। पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला बाबांची अजून एक प्रतिमा दिसते, बाबा स्वतः गहू पिसतायत आणि मग तुम्ही ह्या गहू पिसताना बाबांच्या या मूर्तीसोबत फोटो देखील काढू शकता। मागे तुम्ही बघा स्ट्रक्चर, हे असं वाटतंय की खरंच आपण शिर्डीमध्ये आहोत का, कारण ही लाइटिंग ज्याप्रमाणे केली आहे त्याप्रमाणे लाइटिंग पाहूनच आणि जे जुन्या काळातल्या जे बांधकाम असतं ना ते आपल्याला सगळं दिसतं। मग ते खिडक्या पण बघा मागच्या। पुढे तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार की बाबा स्वतः द्वारकामाईच्या परिसरामध्ये जेवण बनवताना आणि मग इथे उभं राहून तुम्ही फोटोही काढू शकता। एक खास गोष्ट मित्रांनो आकर्षित करते ती म्हणजे मागची पेंटिंग। हे ज्या पेंटिंग्स आहेत ते स्वतः हे जे ओनर आहेत त्यांनी काढलेल्या ह्या सगळ्या पेंटिंग्स आहेत। आपल्याला तिकडे बाजूला त्यांचं म्युझियम पण मिळतं पाहायला। मला असं वाटतं बऱ्याच लोकांनी ते म्युझियम पाहिलं असेल, ते फ्रीमध्ये आहे म्युझियम पाहणं, ज्या जिकडे त्यांच्या पेंटिंग्स आहेत। आणि हे द्वारकामाई आणि त्याच्या मागेच बघा हे जे पेंटिंग्स केले आहेत ते स्वतः त्यांनी केले आहेत। मग तुम्ही इथं असं उभं राहून फोटो काढू शकता। बाकी पुढे काय आहे बघा, पुढे आहे असं चित्र जे बाबा भिक्षा मागण्यासाठी म्हणून घरी दारोदारो जातात ते चित्र आहे आणि आपण स्वतः आपल्या हाताने बाबांना त्या सुपेद्वारे आपण भिक्षा देतोय असं एक चित्र आहे। आणि किती प्रसन्न वाटते, जुन्या शिर्डीत गेल्यासारखं वाटते, जुन्या जमान्यात आल्यासारखं वाटते। बाबा जेव्हा होते तेव्हा मी पण आहे का इथे असं वाटतंय, खरंच सुंदर। तर चला मित्रांनो, बाबांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊयात। पुढे मित्रांनो बाबा एका जंगलामध्ये बसले असं दिसतात, पण इथे जायचं नाहीये, कारण ते कार्पेट जे आहे ग्रीन कार्पेट तिथे सगळे सोडून मग ते सगळं खराब करतील असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे वर जाण्यासाठी बंदी आहे। आपण तिकडेच पायदळ बसून फोटो काढू शकतो। आणि हे जे रूप दिसतंय बाबांचं, खरंच म्हणजे जंगलामध्ये प्राणी, मागेचा हरिण आहे तो आणि बाबा असे बसलेले आहेत, जे किती छान वाटतंय ना, बघा ना। पुढे तुम्ही बघितलं तर बाबांचं एक असं स्वरूप आहे जे गावामध्ये बसलेले आहेत, बाबा आशीर्वाद देत आहेत आणि तो बाबांचा आशीर्वाद आपण घेण्यासाठी बाजूला एक फोटो, मला सगळ्यात जास्त चांगला माझा फोटो इकडे आला आणि मी तो काढलेला आहे, मी तो तुम्हाला दाखवतो पण। मित्रांनो खरंच सांगतो, तुम्ही जर का साई भक्त असाल ना तर तुम्ही खरंच हे मिस करू नका, कारण तुमच्या आयुष्यामध्ये साईबाबा पुन्हा आलेत का, किंवा तुम्ही पुन्हा शिर्डीमध्ये आलात का,
असाच भास तुम्हाला नक्की इथे आल्यावर होतो आणि त्याचा आनंद आम्ही देखील घेतला आहे. पुढे आता पाहूयात आपण पुढे काय आहे प्रतिमा. आता पुढे बघा बाबा स्वतः गावामध्ये आहेत, आपल्याला आशीर्वाद देताना उभे आहेत आणि तिथे आजूबाजूला आपण पाहतोय एक श्वान आहे आणि घर आहे, एक छोटं पेंटिंग्स आहेत. त्या पेंटिंग्स मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पेंटिंग्स अजून आकर्षित करतात या मूर्त्यांना आणि जे रिअलिस्टिक अजून आहे ते अजून रिअलिस्टिक वाटतं. पुढे आपल्याला बाबा द्वारकामाईमध्ये झोपताना दिसतात. आपण ऐकलं असेल 8 फूट उंचीवर बाबा झोपायचे द्वारकामाईमध्ये आणि ते स्ट्रक्चर केलेलं आहे. इथे 5 फुटावरच इथे खरं तर ही मूर्ती दाखवली, कारण जास्त वर दाखवली तर ती मूर्ती पाहू शकत नाही म्हणून ही खाली केली आहे. पण ज्या प्रकारे बाबा झोपायचे 8 फूट वरती कसं झोपत असेल आणि जे चिंध्यांनी बांधलेलं हे आपण पाहतोय जो वर आहे ते. आणि पुढे बाबा एक मस्त अशा प्रतिमेमध्ये जंगलात बसलेत, ज्यांची जी बोलतात ना सिग्नेचर स्टेप आहे बाबांची बसण्याची स्टाईल आहे, त्या स्टाईलमध्ये बाबा बसलेले आहेत. अतिशय सुंदर वाटते, पूर्ण जंगलामध्ये बसल्यासारखं वाटतंय. आणि पुढे जे एक आहे ना ते आपलं गुरुस्थान जे आपण बोलतो जे बाबांचं आहे, म्हणजे आपण लिंबाच्या झाडाच्या इथं बाबा बसले असं बोलू शकतो. पुढे अजून एक अशीच प्रतिमा आहे मित्रांनो, बाबा बसलेले आहेत, मस्त मागे निळं पाणी आहे. जी पेंटिंग्स मी पुन्हा परत तेच सांगतोय, पेंटिंग्स खूप त्याला बोलतात ना आकर्षित करते मूर्तीला. आधीच मूर्ती रिअलिस्टिक वाटते आणि त्यात मागे पेंटिंग्स आणि त्यावर दिलेली जी लाईट आहे ना मित्रांनो, खरंच मी तुम्हाला सांगतो ना जुन्या शिर्डीत आल्याचा फील हा नक्कीच होतो. आणि ही जी मूर्ती आहे ती पाहून तर आपण दंगच होऊन जातोय, आश्चर्यचकित होऊन जातो. खरंच तुम्ही जवळून बघा, मग तुम्हाला जवळून पाहिल्याच्या नंतर बाबा खरंच आलेत असंच भास होतो. आता इथून पुढे आपण जाऊयात. पुढे बघा बाबांची एक अशी प्रतिमा आहे ज्या मागे निळे लाईट सोडले, ती अप्रतिम वाटते मित्रांनो. त्याच्या बाजूलाच एक बाबांचं एक स्वरूप दिसतोय, ब्रह्मांड रूपी स्वरूप. आपण ब्रह्मांडात उभा राहिल्यासारखा फील येतो. आणि जी लाईट निळी लाईट परत एकदा काय सुंदर वाटते. जो खाली आपण पाहू शकतो ढग आहे, ढगाच्या स्वरूपात कापूस खाली टाकलेले आणि तो एक फील जो आहे निळ्या लाईटीमध्ये उभा राहून ब्रह्मांडामध्ये साईबाबांसोबत उभा राहिल्याचा जो फील आहे ते दिसते. जे द्वारकामाईमध्ये बाबा बसतात त्या प्रकारे बाबा बसलेले आहेत. त्याच्या पुढे लहान बाळ तुमच्याकडे असेल तर बाबांच्या तिकडे तुम्ही हातात देऊ शकता, पण ते 500 ग्रॅम किंवा 1 किलो आय थिंक मला असं वाटतं वजन झेलू शकतात बाबा. पण नकोच, तुम्ही पुढे जा. पुढे तुम्हाला वर आता बाबांचं स्वरूप संपलेत, वर तुम्हाला एक सेलिब्रिटीज दिसणार आहेत. इथे पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांचा पुतळा दिसतोय मित्रांनो. पुन्हा सांगतो, हा पुतळा देखील आपल्याला एक रिअलिस्टिक फील देतोय. आणि कपडे जे पुतळ्यावरचे ते पण आपण पाहू शकतो, एकदम रिअलिस्टिक वाटतंय. डोळ्यावरचा चष्मा असेल किंवा मग दाढी असेल, अत्यंत खऱ्याखुऱ्या अनुभवाची आपल्याला ती पावती मिळते तिकडे. आणि पुढे मग असेच हॉलिवूडचे काही सेलिब्रिटी आहेत. सगळ्यात आवडती माझी ही म्हणजे आता हिरोईन कोण आहे मला माहीत नाही, पण मस्त दिसत होती. मी तुम्हाला पुढे तिचे क्लोज दाखवतो. हा एक कोण आहे हॉलिवूडचा माहीत नाही मला, ह्यांची नावं माहिती नाही मला, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोण आहेत. पण मित्रांनो इथं फुटबॉलचं स्टेडियम असेल किंवा इतर जे लोक आहेत, हा रॉक आहे मला असं वाटतं आहे. आणि पुढे आपला मायकल जॅक्सन. मित्रांनो तुम्ही जिथे इथे जाता तिथे त्यांची गाणी वाजत असतात, त्यांचं म्युझिक वाजतंय. आपण इथे गांधीजी यांना पाहतोय, आपण परत आपले हे काय यांचं नाव मला आता आठवत नाही, असे बरेच जे आहेत त्या जगातील मोठमोठे सेलिब्रिटी आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यांच्या मूर्त्या जवळून पाहायला मिळतात. आपला काय बरं मिस्टर बीन ते पण आहेत. आता हे फुटबॉलचे रेनॉल्डो आणि मेस्की, आता काय बरं ते मेस्कीच ना काय ते आहेत. परत पुढे तुम्हाला बऱ्याच अशा आहेत. आता पुढे शाहरुख खान, विराट कोहली यांचे पण पुतळे ते मला बोलले येणार आहेत. आणि हे सगळे पुतळे आपण पाहतोय. किती सुंदर वाटतं माहिती आहे का समोरून जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा. खरंच तुम्ही एकदा अनुभव घ्यायला या. आणि शेवटी इथे एक पुतळा आहे, तो म्हणजे आपले विखे पाटील. आणि मित्रांनो हे मी तुम्हाला मोंटाजेस दाखवतो जे मी शूट केले, जे मला मस्त आवडले, तर तुम्ही नीट पहा.
मित्रांनो अविस्मरणीय आणि बोलतात ना असं मी पहिल्यांदा आयुष्यात पाहतोय. तुम्हाला ही पाहण्याची संधी ही मिळणार आहे. नक्की एकदा तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जर का शिर्डीला येत आहे तर इथं व्हिजिट करा. कारण 300 रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये एवढं सगळं जर का पाहायला मिळणार असेल तर मी तर खास शिर्डीला हे पाहण्यासाठी म्हणून येईल. जर का तुम्ही शिर्डीला येत आहे तर बाजूलाच तुम्हाला साई कॉम्प्लेक्स 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. जिथे तुम्हाला हॉल दिसतोय तर हॉलच्या समोरच आहे मित्रांनो. आणि इथे फर्स्ट फ्लोअरवर आल्याच्या नंतर इकडे तुम्हाला दिसेल हे साई थीम पार्क, जे तुम्हाला 300 रुपयामध्ये फक्त मिळते. आणि इथं जो अनुभव मित्रांनो तो 3 लाखापेक्षा पण मोठा आहे. आणि इकडचे स्टाफ मित्रांनो अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात आणि बाकी इतर ज्या गोष्टी आहेत साईबाबांच्या रिलेटेड ते तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतात. तर नक्की मित्रांनो शिर्डीला आलात तर इथे नक्की दर्शनाला या. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम.